आज बड़ा पवित्र दिन है। आषाढ़ी एकादशी भी बड़े भाविक भक्तों से और भावनाएं से बनाई जा रही है और आज मोहर्रम का भी 10वां है। ये दोनों पवित्र त्योहार देखो हिंदू मुस्लिम का एक मिलाप कैसा होना चाहिए ये भी इसमें बताया गया है। ये दोनों त्योहार के शुभ मौके पर मैं सभी को शुभकामनाएं देता हूँ। आज कंधार मध्ये होत असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माजी नगर अध्यक्ष जफरभाई, माजी नगर अध्यक्षाचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील लोंगारे, चेतन भाऊ केंद्रे, बाळासाहेब पवार, माझ्यासोबत आलेले दत्ता पाटील हार्देकर, मंचावर उपस्थित सर्व प्रमुख, समोर बसलेले सर्व प्रमुख मित्र, पत्रकार बंधू, आसिफने माझ्या वतीने मुस्लिम समाजाच्या वस्तीमध्ये किती कामं झाली याची माहिती दिली। अवॉर्ड मला असं वाटतं की आपण त्यांनी एक विषय पण काढला की सेक्युलरिझम। तुम्हाला पण माहिती आहे की मी माझ्या आयुष्यात कधी जातीवाद केला नाही। मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, हिंदू समाज असेल, कुठलाही असेल, कन्नार मध्ये 75% लोकांच्या घरी मी भेटायला गेलो असेल, त्याच्यातून एक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला, संबंध ठेवण्याचा प्रयत्न। त्याच्यामुळं मनामध्ये काही ठीक आहे, एखाद्या निवडणुकीत काही झालं असेल त्याचं काही फार काही वेगळं समजत नाही, परंतु ज्या पद्धतीचा जातीवाद झाला तो पद्धतीचा जातीवाद अतिशय चुकीचा झाला। त्या सगळ्या खोलामध्ये जाणार नाही। लोकांना वाटलं पुण्याचं पार्सल आहे, गरम गरम आहे, त्याचाही काही लोकांनी अनुभव घेतला आणि त्याच्यातून काही गोष्टी घडत गेल्या। पण आज आपण जवळपास 55 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज करतोय आणि येणाऱ्या 15-20 दिवसात, महिन्यात आणखी 1.5 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ। शहराचे डेव्हलपमेंट झाली पाहिजे। मागच्या 5 वर्षात काय झालं त्याचं त्या सगळ्या खोलामध्ये मला कोणावर टीका करायची नाही, परंतु कंधार शहर विकासापासून बाजूला राहिलेलं आहे। कंधार शहराला येणारे चारही बाजूचे रस्ते अतिशय नॅशनल हायवेच्या दर्जाचे करून जोडण्याचा माझा मानस। मी या संदर्भानं गडकरी साहेबांची भेट घेतली, मी या संदर्भानं अजितदादांची भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांनी सांगितलं की कंधार शहराला जोडणारे सगळे रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे आणि नॅशनल हायवेच्या दर्जाचे करू। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात ती पण रस्त्याची कामं होती। आज आपण या ठिकाणी 55 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे। कामं अधिक गतीने होती, परंतु स्पर्धा काम करणाऱ्याची असली पाहिजे। आज जिल्ह्यातला मुस्लिम समाज कोणाच्या मागे होता हे मी सांगायची गरज नाही, पण मुस्लिम समाजाला 50 वर्षात वापरून घेण्याचं काम केलं, यूज अँड थ्रो। आणि शेवटी काही मंडळी पक्षातून बाहेर गेल्यावर मुस्लिम समाजाला तिकीट मिळालं। म्हणजे एवढे 50 वर्ष पक्षात वापरून घेतल्याच्या नंतरही मुस्लिम समाजाला कोणी संधी दिली नाही। पण माझ्यासारखा लहान कार्यकर्ता जरी असेल तर मुस्लिम समाज काही वेगळा नाही। जफरबाईला मी आपल्या भावासारखं समजून एक प्रयोग केला की नगरपालिकेमध्ये आपण मुस्लिम समाजाचा अध्यक्ष बसवला पाहिजे, पण तो आपल्या मुस्लिम समाजाकडूनच फेल झाला, त्याला दुसरा कोणी दोषी असण्याचं कारण नाही। अशा पद्धतीचं वाटलं जर जफरबाई तेव्हा अध्यक्ष झाले असते तर कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलला असता। आजही तुम्हाला कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर सत्ताधारी लोकांच्या सोबत राहावं। आता काही लोक निवडणुकीत सत्तेत येतील, निवडणुकीत सत्ताधारी पक्ष बघतील, अशा लोकांच्या सोबत जाण्यापेक्षा आता काय सेक्युलरिझम काय अजितदादा अतिशय मोठ्या भावनेनं सांगतायत
अजितदादाच्या आज नांदेडमध्ये बघितलं तर मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय. दलित समाजाचे काही बांधव मला भेटले, ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. आता असलेल्या महायुतीत सेक्युलर पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्याच्यामुळे या सेक्युलर पक्षाकडे बघून आपण सगळेजण एकत्रितपणाने काम करू एवढंच सांगतो. काही रस्त्याची कामं राहिली असतील ती कामं आपण निश्चितपणाने घेऊ. आणि आता माझ्यासोबत 3-4 माजी नगराध्यक्ष झाले, त्या सगळ्याला सांगणार की तुम्ही याद्या बघा आणि जर कामं राहिली असतील तर निधीची कुठेही कमतरता पडणार नाही, पैशाची कुठेही अडचण नाही. बाहेर कोण काय चर्चा करते याला फार महत्व नाही, परंतु निधी उपलब्ध करून देऊ आणि कामं करू एवढे त्या ठिकाणी सांगतो. आणि आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन सांगतो. जय हिंद, जय